नागपुर की सीतामढ़ी पुलिस की टीम ने 2 मोबाइल चोर को गिरफ्तार किया है। पकड़े गए दोनों चोर राह चलते लोगों का मोबाइल छीनकर भाग जाते थे। उनकी निशानदेही पर पुलिस ने अभी तक 24 एंड्रॉइड फोन और दुपहिया सहित करीब 3.5 लाख का माल बरामद किया है। पकड़े गए आरोपियों में रुपेश यादव और करण पगारे शामिल है। ये दोनों ही अपनी शौक पूरा करने के लिए बड़ी ही चालाकी से राह चलते लोगों का मोबाइल चुराते थे। करीब 10 दिन पहले नागपुर में प्रशासकीय इमारत क्रमांक 2 की लाइब्रेरी से अपने घर जा रही एक छात्रा का मोबाइल चोरी होने के मामले में शिकायत दर्ज होने के बाद पुलिस ने जांच पड़ताल शुरू की। इसी दौरान आरोपियों के सीसीटीवी फुटेज पुलिस के हाथ लगे थे, जिसके बाद आरोपियों की पहचान होने के बाद उन्हें भांडेवाड़ी परिसर से पुलिस ने गिरफ्तार किया। उनके पास से चोरी के 24 मोबाइल फोन और दुपहिया बरामद की गई है। या प्रकरणामध्ये 12 तारखेला 12/2 या चालू महिन्यामध्ये एक विद्यार्थी शीतल उईके हा ग्रंथालयातून अभ्यास करून 7:30 पावणे 8 वाजताच्या दरम्यान महाराज बागेपासून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी मुलांनी ऍक्टिवा पांढऱ्या रंगाच्या गाडीवर जोरात येऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले होते। त्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना आमची गाडी पाहून त्याने गाडी थांबवली आणि त्यांनी सर्व हकीकत आम्हाला सांगितली। आम्ही तात्काळ लगेच सीआर मार्शलला बोलावले आणि त्याला पोलीस स्टेशनला पाठवले। पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्याकडून वर्णन घेऊन सदर गुन्हा नोंद केला। त्या दरम्यान आमच्या तपास पथकाला त्यामध्ये आमचे काही लोकांनी त्याच्या जो सीसीटीव्ही फुटेज मिळाला होता त्याचे चांगले पाहणी केली आणि त्या आरोपींची माहिती मिळाली की ते वाठोडा हद्दीतले राहणारे आहेत आणि त्यावरून आमच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने त्यांना अटक केलेली आहे। अटक आरोपींची नाव एकाचं रुपेश यादव आहे, तो भांडेवाडी वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो। दुसरा करण राजू पगारे आहे, तो सुद्धा त्याच ठिकाणी राहतो। हे दोन्ही आरोपी शाळेत एकत्र होते आणि त्यावरूनच त्यांची मैत्री जमली आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते हे करत होते आणि एखादा व्यक्ती रस्त्याने जात असताना जर मोबाईलवर बोलत असेल तर त्याचा मोबाईल जोरात हिसकून घेऊन पळून जाणे ही त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आहे।